न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। धरती चौक ते परशुराम खुंट आणि हातमपुरा ते नालबंद खुंट रस्त्यांचे होणार नामकरण। सामाजिक वारसा जपण्यासाठी वीरशैव लिंगायत गवळी समाजाची एकजूट। वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक प्रकाश भागानगरे यांच्या नेतृत्वाखाली महापौर ज्योती गाडे तसेच आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदनाद्वारे धरती चौक ते परशुराम खुंट या रस्त्यास सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक स्वर्गीय आप्पासाहेब भाऊसाहेब हरबा यांचे नाव, तर हातमपुरा ते नालबंद खुंट या रस्त्यास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक स्वर्गीय गोपीनाथ भिकाजी मिसाळ यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। यावेळी महापालिका प्रशासनासोबत या विषयावर सकारात्मक चर्चा झाली। संबंधित प्रस्ताव नियमानुसार पुढील कार्यवाहीसाठी विचारात घेतला जाईल असे आश्वासन आयुक्त यशवंत डांगे यांनी दिले। यावेळी गवळी समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आज अहिल्यानगर शहराचे हिंदू धर्मरक्षक गोरक्षक कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर शहरातील वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीनं समाजातील जे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी नगरसेवक म्हणून या शहरामध्ये अत्यंत चांगलं काम उभं केलं, धरती चौक ते परशुराम खुंट या रस्त्याला स्वर्गीय नगरसेवक आप्पासाहेब भाऊसाहेब हरबा यांचं नाव देण्यात यावं। त्याचबरोबर हातमपुरा ते नालबंद खुंट या रस्त्याला स्वर्गीय माजी नगरसेवक गोपीनाथराव भिकाजी मिसाळ यांचं नाव देण्यात यावं। या रस्त्याला कोणाचंही नाव अद्यापपर्यंत दिलेलं नाही, त्याच्यामुळे या दोनही रस्त्याला या ज्येष्ठ समाजसेवकांची नावं देण्यात यावी। ते स्वर्गीय आप्पासाहेब भाऊसाहेब हरबा व स्वर्गीय गोपीनाथराव भिकाजी मिसाळ हे दोनही व्यक्तींनी अनेक वर्ष या शहराची सेवा केलेली आहे, त्या परिसराची सेवा केलेली आहे। ही सगळी सेवा करत असताना अनेकांचे कुटुंब त्यांनी उभे केलेले आहेत, अनेक युवकांना त्यांनी या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे। आणि म्हणून अशा ज्यांचं जीवन आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक राहील अशा व्यक्तींचे नावं रस्त्याला असल्यास त्यांचं कार्य त्या निमित्ताने जिवंत राहतं आणि त्यांच्या कार्याची केलेली आठवण ही नेहमी समाजापुढे येणाऱ्या पिढीला ही दिशादर्शक असते। आणि म्हणून ही दोनही ज्येष्ठ समाज सेवकांची नावं रस्त्याला देण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही सन्माननीय महापौरताई त्याचबरोबर सन्माननीय आयुक्त साहेब यांना या ठिकाणी दिलेली आहे। आणि त्यांनी सुद्धा येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून सदर विषय या येणाऱ्या महासभेमध्ये घेऊ अशा पद्धतीने आश्वासित केलेलं आहे। या ठिकाणी आम्ही समाजाच्या वतीनं अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप व सर्वांचंच या ठिकाणी अत्यंत चांगली चर्चा झाली आणि चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल अहिल्यानगर वीरशैव गवळी समाजाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।